लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या सायखेडा येथे डॉक्टर कांडेकर दाम्पत्यांवर गाव गुंडांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त केला जात होता। या प्रकरणी सायखेडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना अटक केली असून त्यांच्या दहशतीच्या परिसरात पोलिसांनी धिंड काढली आहे। सायखेडा परिसरामध्ये डॉक्टर कांडेकर दाम्पत्यावर ऋतिक दामोदर कापसे आणि आकाश काळू कापसे या दोघांनी मारहाण केल्याची घटना घडलेली होती। या घटनेनंतर गावकऱ्यांसह वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला। प्रकरणाची दखल घेत सायखेडा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। अटक केल्यानंतर पोलिसांनी या दोघांना पोलिसी खाका दाखवत त्यांच्या दहशतीच्या परिसरातून धिंड काढली आहे। या कारवाईतून कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांचा वचक असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे। तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।